इधर आओ तो पहिला ಒಬ್ಬರು ಮಾಡಿ वो अकबर भाई ಎಲ್ಲರೂ ಹಾರ ಒಮ್ಮೆ ಹಾಕಿ हे ॲडजस्टमेंट करावं लागतं मॅच ಆಗಲಿಕ್ಕೆ बात ಆಗತ್ತೆ वो अकबर भाई इधर हटो चलो ಅವನು ಹಾರಿ ಬರ್ಸಿಲ್ಲ ಅಪ್ಪ ನಮಗೆ ಹುಡುಗಡೆ बाकी सगळे मागासारखा सगळं या नाना इकडे या नानाने हां बरी या की मुलाला जाऊ आगे नामून घ्या तो मागासारखा मागा या सगळं तर या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच संपादक यांच्या उपस्थितीमध्ये सरकार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. पहिल्यांदा आपले ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर आपले मनोगत व्यक्त करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच दुसरे बंधू जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थजी बडकुंबे यांचाही वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य आरोग्य त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आमचे तिसरे बंधू टॉप न्यूजचे संपादक अकबरभाई शेख यांचाही आज वाढदिवस. या तिन्ही पत्रकार बांधवांचा योगायोगाने आज वाढदिवस असल्यामुळे तिघांचाही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार पत्रकार बंधू व RTI कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आपण नेहमी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे आज या तिन्ही पत्रकार बंधूंचे वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण जमलेले पत्रकार बंधू संपादक आणि सर्व न्यूज चॅनल पोर्टलचे वार्ताहर माहिती अधिकार सर्व पदाधिकारी आणि सर्व कृती समितीचे पदाधिकारी व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांच्या वतीनं आज आपल्या मित्रांपैकी आपले 3 मित्रांचा जे आपले ज्येष्ठ पत्रकार इक्बालभाई शेख आणि सिद्धार्थ बडकुंबे साहेब आणि अकबर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांना लंगोटे परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा आणि त्यांना आरोग्य लाभो ही आपण सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द संबोधून जय जय महाराज. कारणामध्ये आज पत्रकार कृती समिती माहिती अधिकार सामाजिक संघटना यांच्या वतीनं पत्रकार क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे इक्बालभाई अकबरभाई आणि जनता संघर्षाचे संपादक बडकुंबे यांचा या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीनं जो वाढदिवसाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आयोजित करणारे आमचे अप्पासाहेब लंगोटे लतीफ शेख सामाजिक शिक्षण आबा भंडारे व सर्व पत्रकार व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून इक्बालभाईची लेखणी आणि त्यांनी जो लिखाण केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं आहे. या ठिकाणी
जे अज्ञान लोक येतात त्यांना काय माहिती नाही अशाला आपले पत्रकार बांधव त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. एखाद्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाचे निवारण या ठिकाणी आपण केलं जातो आहे. एखादी बातमी तयार केली तर त्या बातमीमागची बातमी तयार करणारे आपले हे पत्रकार बांधव आहेत. जनता संघर्ष आणि या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी एक त्यांचा कुणी वाढदिवस करत नव्हते, परंतु ज्याचे संपर्क आहे त्याचाच आपण वाढदिवस करतो. आणि या ठिकाणचे सिद्धराम नंदरगे आहेत, अनेक या ठिकाणचे जातीनं या ठिकाणी नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. तरी पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार, सामाजिक संघटना, बिनशक्ती जिल्हाध्यक्षांना त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच पद्धतीने लोकांची त्यांच्याकडे सेवा करू, सेवा करण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वास्थ्य लाभो आणि हे काम करत असताना त्यांना त्यांचे अनेक ऊर्जासूत्र वाढावं एवढीच मी सर्व पत्रकार बांधव कृती समिती यांच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगतो. टॉप न्यूज चॅनलचे आमचे पत्रकार व दक्षिणचे नेते आणि काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अकबरभाई शेख काल 3/4/2026 रोजी वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमामध्ये व्यस्त होते. तरी हजरतभाई मित्र परिवारतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ते टॉप न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात त्यांनी काम करत आहेत. त्यांना पुढील बी काम करण्यासाठी आमची शुभेच्छा राहील आणि आम्ही त्यांच्या टॉप न्यूज चॅनलमध्ये बी सहभागी झालेलो आहे. त्यांना अजून एक बार आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना आरोग्य चांगलं लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, चला फिरवा करतो. अवश्य करते. आजी साहेब व्हिडिओ चालतो, शब्द बोलो. सगळ्यांना नमस्कार. जो आज माझा मानपान केलात, मी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हजरतभाई शेख व लालजी नदाब साहेब यांना मनापासून धन्यवाद करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून जोमाने समाजामध्ये काहीतरी द्यायचं आहे. आम्हाला समाजाला काहीतरी काय द्यायचं आहे, लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही एक संघटना तयार केलो, एक पत्रकारिता चॅनल पण तयार केलो. त्याच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय कसे भेटतील या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामधलं मोठमोठे जो संकट आहेत त्या संकटात कसं संघर्ष तयारी करायची त्यासाठी मी चांगलं चॅनल ओपन करत असताना त्याच्यामध्ये हजरतभाई शेख हे कार्यकारी संपादक आहेत आणि लालजीभाई यांना जिल्हा प्रमुख केलेलो आम्ही. या त्यांच्या माध्यमातून सगळीकडे सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी पण त्यांनी प्रतिनिधित्व देतीलच. सगळे मिळून चांगले कार्य करू. येणाऱ्या दिवसामध्ये जो हे भाजप सरकार आहे वेगवेगळ्या समाजामध्ये जात तेढ निर्माण प्रयत्न करायचं काम करणार आहे. त्याला कसा मी आळा देऊ या आळा देऊ याच्यावर साठी सगळे मिळून संघर्ष करू. आणि जो माझा आज वाढदिवस काल मी व्यस्त असल्यामुळे आज हजरतभाईच्या ऑफिसमध्ये आज साजरे केले त्याबद्दल हजरतभाई मित्र परिवार व लालजीभाई मित्र परिवाराकडून मी त्यांचा ऋणी राहील. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. या ठिकाणी सर्वच उपस्थित पत्रकार बांधव, माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि एकत्रित सर्वच ज्येष्ठ पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आधार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं आणि ज्यांना सर्वच पत्रकार बांधव, माहिती अधिकारी कार्यकर्ते ज्यांना गुरुवर म्हणतात असे आमचे गुरुवर्य इक्बाल शेख यांच्या माध्यमातून पत्रकारिता काय असते त्याचे बाळकडा आम्ही सध्या घेत आहोत. युवा पत्रकार म्हणून एक काम करत असताना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो. जिथं चुकतो तिथं कान धरण्याची भूमिका त्यांची असते. कारण काय चार चौकामध्ये अपमान होण्यापेक्षा एकांतात ते सांगतात की पत्रकारिता अशी हवी, आमची पत्रकारिता वेगळी, पण सध्याची युवा पिढीची पत्रकारिता कशी असावी आव्हानं खूप आहेत. आणि या ठिकाणी आमचेच बांधव ज्येष्ठ अप्पाश्री लंगोटे यांच्या परिवारातून
सर्वच पत्रकार बांधवांचा माहिती अधिकारी करत एकंदरीत या सेक्टरमध्ये असणाऱ्या सर्वच आमच्या बांधवांचा सत्कार जो आहे आप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी यावर्षी जो उपक्रम घेतलेला आहे त्यांनी तो नित्यनेमाने करतात. याच्यापुढेही जात धर्म पंथ सर्व काही विसरून आम्ही सर्वच पत्रकार बांधव एक या लेबलखाली या बॅनरखाली वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि मानस आहे. आम्ही असे एक संकल्पना या ठिकाणी करतो की जातीय तेढ जी सध्या आता ज्वलंत विषय आहे त्याला फाटा देऊन केवळ एक बांधव आहोत असा या ठिकाणी आमच्या या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो. आणि यापुढेही भविष्यामध्ये जे काही स्तुत्य उपक्रम राबवले जातात आप्पाश्री मित्र लंगोटे परिवार आणि आपले सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्याला आम्ही एक त्याचा घटक म्हणून आम्ही काम करू एवढंच बोलतो. या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारामधील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा वाढदिवस कार्यक्रमाचा उपक्रम राबवणारे आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर, त्याचबरोबर जनता संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ भडकुंबे सर, आमचे परममित्र आणि अतिशय उत्तम अशी सूत्रसंचालन आणि लेखणीमधून पत्रकारित्या समाजामध्ये वावरत असलेले अकबरभाई शेख या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. मी तिघांनाही या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं मोठ्या आवाजात पत्र वेबपेज चालवतो. तसं पत्रकारितेमध्ये 1991 पासून काम करतो आणि हे करत असताना अगर पत्रकारिता नेमकी काय असते तर पत्रकारितेचा जन्म समस्येत होतो आणि समस्यांची जाणीव निर्माण करण्याचं काम जे यापूर्वी महात्माजी फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून केलं तोच धागा धरून आजपर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या एकाकी वाटचालीमध्ये हा जो मित्रपरिवार मिळालेला आहे हे या वाटचालीचं यश आहे. आणि हे करत असताना आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आजपर्यंतचा प्रवास करूयात आणि आपल्या सदिच्छा अशाच पाठीशी राहूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. आप्पासाहेबांचं अभिनंदन करायला हवं कारण आजपर्यंत सोलापूर शहरातील पत्रकार बांधव असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, किंबहुना समाजात उल्लेखनीय काम करणारे असतील त्यांचा वाढदिवस आप्पासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळे पत्रकार बांधव एकत्र येतो आहे. तरी आज या ठिकाणी पत्रकार भडकुंबे सर, अकबर शेख सर, त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक इक्बाल सर त्यांचा आज ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना मी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण सर्वजण तुम्ही जमलेले पत्रकार बंधू, संपादक आणि सर्व न्यूज चॅनल पोर्टलचे वार्ताहर, माहिती अधिकार, सर्व पदाधिकारी आणि सर्व कृती समितीचे पदाधिकारी व आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांच्या वतीनं आज आपल्या मित्रांपैकी आपले 3 मित्रांचा जे आपले ज्येष्ठ पत्रकार इक्बालभाई शेख आणि सिद्धार्थ भडकुंबे साहेब आणि अकबर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांना लंगोटे परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार इथं आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा आणि त्यांना आरोग्य लाभो ही आपण सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चूरला गेल्यावर काय करावं म्हणाले? आज जिल्हा परिषद गार्डनमध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार शिवराजी पत्र पोर्टलचे संपादक माननीय इक्बालभाई शेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच दुसरे बंधू जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थजी भडकुंबे यांचाही वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य आरोग्य त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आमचे तिसरे बंधू टॉप न्यूजचे संपादक अकबरभाई शेख यांचाही आज वाढदिवस. या तिन्ही पत्रकार बांधवांचा योगायोगाने आज वाढदिवस असल्यामुळे तिघांचाही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार, पत्रकार बंधू व RTI कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आपण नेहमी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो, त्याचप्रमाणे आज या तिन्ही पत्रकार बंधूंचे वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो अकबर भाई जरा हटो. बाकी सगळं नाना इकडे आहे. नाना नाही बरी या. मुलाला जाओ आगे. असलम क्या तू वो पीछे सब जन को लेने आता फिर आओ सबको लेने आता पीछे. तर या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच संपादक यांच्या उपस्थितीमध्ये सरकार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. पहिल्यांदा आपले ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर आपले मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. जो आज मला सगळ्यांनी मानपान दिलात त्याबद्दल आप्पाश्री मित्रपरिवार व आमचे सहकारी मित्र नेहमी चर्चेमध्ये राहतात लेटेस्ट न्यूजचे संपादक यांना पण आवर्जून उपस्थित होते, त्यांना धन्यवाद देतो. आणि मला या पत्रकार सेक्टरमध्ये आणणारे आमचे गुरुवर म्हणले पण चालेल, शब्बीर वनियार यांचा पण मनापासून मी धन्यवाद देतो. आणि माझे मित्रपरिवार, जवळचे नातं असलेले मौलाली शेख असू दे, माझे एकदम कट्टर समर्थक आणि कट्टर बंधू अप्पाभाई शेख आहेत, यांनी पण आवर्जून उपस्थित आहेत. कारण मी जाता जाता तुम्हाला एवढंच बोलणार आहे की हे पत्रकारांना जो मानपान आम्ही आप्पाश्री मित्रपरिवार वतीने जो चालू केलो, हे उपक्रम इथंच नाही पण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे. बाहेरच्या नाशिकवरनं पण मला फोन येतात की आप्पाश्री कोण आहेत. आप्पाश्रीला नाशिकवरनं तिथं पण त्यांना एक समाजरत्न म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यांनी जवळपास नाही तर 11-12 तारखेला ते येणार आहेत सोलापूरमध्ये. माझ्या माध्यमातून आप्पासाहेबांची त्यांनी मुलाखत घेणार, सगळं घेणार. किती केलं तर आप्पासाहेबांनी जे उपक्रम केलेत, आप्पासाहेबांना आम्ही किती केलं तर धन्यवाद देतो. आणि असं त्यांनी उपक्रम आम्ही त्यांना सपोर्ट करावं. सगळेजण तुम्ही जो इच्छुक दाखवलात असं नेहमी आम्ही सगळे मिळून सगळ्यांचे वाढदिवस साजरा करू. चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये सगळेजण एकत्र राहूया. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वो 3 जण आहे, ते 3 जण असल्यामुळे 3 चालन 3 जण हार गेला. सर के हाथ से टोपी डालने वाले प्रगती वाढली, माझा प्रगती वाढली. उलटी टोपी घालायचा आम्हाला सरळ घालणार टोपी. गडबड नका. ओळखतो रे इधर आओ. पहिला ओबर मागे हो अकबर भाई हे ऍडजस्टमेंट करावं लागतं. बात लागतो. हो अकबर भाई इधर हटो. थोडं थोडं द्या, बाकी सगळं
थोडं मागासारखा सगळं या नाना इकडे आहे नाना नाही आहे. हां बरी या की मुलाला सब जाओ आगे लांबून घ्या थोडं मागासारखा हो थोडं मागा या सगळं थोडा ब्राइटनेस बढ़ाओ पीछे आओ सर्व उपस्थित सर्व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. पहिल्यांदा आपले ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर आपले मनोगत व्यक्त करावा असं मी त्यांना विनंती करतो. पुढे मोठ्या आवाजात वेबपेज चालवतो. तसं पत्रकारितेमध्ये 1991 पासून काम करतो आणि हे करत असताना अगर पत्रकारिता नेमकी काय असते तर पत्रकारितेचा जन्म समस्येत होतो आणि समस्यांची जाणीव निर्माण करण्याचं काम जे यापूर्वी महात्माजी फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून केलं तोच धागा धरून आजपर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या एकाकी वाटचालीमध्ये हा जो मित्रपरिवार मिळालेला आहे हे या वाटचालीचं यश आहे. आणि हे करत असताना आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आजपर्यंतचा प्रवास केला करूयात आणि आपल्या सदिच्छा अशाच पाठीशी राहूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. काय करा म्हणाले आज जिल्हा परिषद गार्डनमध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार शिवराजी पत्र पोर्टलचे संपादक माननीय इक्बालभाई शेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानंतर त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच दुसरे बंधू जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थजी पडकुंबे यांचाही वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य आरोग्य त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आमचे तिसरे बंधू टॉप न्यूजचे संपादक अकबरभाई शेख यांचाही आज वाढदिवस. या तिन्ही पत्रकार बांधवांचा योगायोगाने आज वाढदिवस असल्यामुळे तिघांचाही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार पत्रकार बंधू व आरटीआय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आपण नेहमी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे आज या तिन्ही पत्रकार बंधूंचे वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी जिल्हा परिषद येथील सारणामध्ये आज पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार, सामाजिक संघटना यांच्या वतीनं पत्रकार क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे इक्बालभाई, अकबरभाई आणि जनता संघर्षाचे संपादक बडकुंबे यांच्या या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीनं जो वाढदिवसाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आयोजित करणारे आमचे अप्पासाहेब लंगोटे, लतीफ शेख, तानाजी शिवशरण आबा, भंडारे व सर्व पत्रकार व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून इक्बालभाईची लेखणी आणि त्यांनी जो लिखाण केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं आहे. या ठिकाणी जे
तर जे अज्ञान लोक येतात त्यांना काय माहिती नाही अशाला आपले पत्रकार बांधव त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. एखाद्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाचे निवारण या ठिकाणी आपण केलं जातो आहे. एखादी बातमी तयार केली तर त्या बातमीमधची बातमी तयार करणारे आपले हे पत्रकार बांधव आहेत. जनता संघर्ष आणि या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी एक त्यांचा कोणी वाढदिवस करत नव्हतो, परंतु जे जे संपर्कात त्याचाच आपण वाढदिवस करत होतो, परंतु आपण ठेवा. आणि या ठिकाणचे सिद्धराम नंदर्गी आहेत, अनेक या ठिकाणचे जातीनं या ठिकाणी नेहमी प्रत्येकात मला आवडती उपस्थित राहतात. तरी पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार, सामाजिक संघटना दिनशक्ती जिल्हाध्यक्ष नात्याने मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच पद्धतीनं लोकांची त्यांच्याकडून सेवा करू, सेवा करण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वास्थ्य लाभो आणि हे काम करत असताना त्यांना त्यांचे अनेक ऊर्जासूत्र वाढावं एवढीच मी सर्व पत्रकार बांधव कृती समिती यांच्या वतीने मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. नेहमीच या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारामधील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा वाढदिवस कार्यक्रमाचा उपक्रम राबवणारे आप्पासाहेब लंगुटे मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर, त्याचबरोबर जनता संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ भडकुंबे सर, आमचे परममित्र आणि अतिशय उत्तम अशी सूत्रसंचालन आणि लेखणीमधून पत्रकारित्या समाजामध्ये वावरत असलेले अकबरभाई शेख या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. मी तिघांनाही या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक संघटनेचे मी पदाधिकाऱ्यांचं नाव घेऊ शकत नाही, तर या ठिकाणी उपस्थित असणारे या ज्येष्ठ पत्रकारापासून युवा पत्रकारापर्यंत सर्वांचा सन्मान सत्कार करण्याकामी आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा. अकबरभाई इक्बाल सर तसेच भडकुंबे साहेब यांना आपण पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली. तसेच यापुढे सुद्धा आपलं मार्गदर्शन आणि आपला सहकार्य कायम त्यांच्या पाठीशी राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याबरोबर आपण वेळेत वेळ काढून ह्या आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने नेहमी सत्कार समारंभाला हजेरी लावत आहात, तर यापुढे सुद्धा असंच आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि या ठिकाणी एकत्रित येण्याचा आपण योग आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.